नमस्कार मित्रो. या सायकल प्रवासामध्ये अगदी पावलोपावली ज्या अडचणींना मी सामोरं जाण्याचा प्रयत्न करतोय, मी आणि माझा मित्र विश्वनाथ, तो बघा अभ्यास करतोय. आज आम्ही कोलाडमध्ये आहोत आणि या कोकणाने प्रेम दिलंय. आज कोकण आम्हाला एक नवा धडा देतंय. तो धडा असा आहे की आम्ही एक काम करायचा प्रयत्न करतोय, जे काम सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. तापमान वाढीबाबत जागरूक होणं हा आपल्याकडे असलेला शेवटची संधी. आणि तुमचं आणि माझं भविष्य तर ठीक, पण आपल्या मुलांचं भविष्य अतिशय नरक अशा अवस्थेत आपण आहोत. आणि या जागृतीसाठी आम्ही फिरत असताना आम्हाला 3 ते 4 गावामधल्या मंदिरामध्ये राहण्यास नकार दिला की तुम्ही आमच्या मंदिरामध्ये राहू शकत नाही, कारण आमची मंदिरं ही खाजगी आहेत. ही परिस्थिती आज आपल्या देशातल्या गावांची होत आहे. ही परिस्थिती तुम्हाला दिसत नाही का? व्यवस्थेच्या नावावर, व्यवहाराच्या नावावर तुम्ही अशा पद्धतीची वागणूक जर इतरांना देत असाल तर तुमचा देव कोणता हा सुद्धा विचारच करावा लागेल. तुमचा स्वार्थच तुमचा देव होऊन बसला का हा प्रश्न आता तुम्ही स्वतःला विचारण्याची वेळ आलेली आहे. माझा मित्र आज रात्रभर अभ्यास करणार आहे, कारण आमच्यासोबत आज घडत असलेली ही गोष्ट याला आम्हाला लढायचं आहे आणि आम्ही अभ्यास करून लढा देणार आहोत. मलाही आज रात्रभर अभ्यास करायचा आहे आणि या अभ्यासामधून आम्हाला एक गोष्ट कळली आहे की चांगल्या गोष्टीसाठी लोक लगेच समोर येत नाहीत. ही गोष्ट तुम्हीही जीवनात शिका. आणि आता इथून पुढचा कोकण प्रवास ज्या दमानं मला करायचा आहे तो दम आता मला वाढवावा लागेल. कारण जर ही वागणूक मला मिळणार असेल तर आता कोकणवासियांना माझे कडू शब्दही ऐकावे लागतील. आजपर्यंत 5-6 दिवसात जे बोललो ते गोड शब्द होते. आता माझ्या विदर्भाचा खारटपणासुद्धा तुम्हाला ऐकावा लागेल. तेव्हा भेटूया उद्या एका नव्या शाळेमध्ये. आणि विद्यार्थ्यांना माझं आव्हान आहे, जागतिक तापमानवाढ प्रश्न मांडतोय, माझ्या घरचा नाही. धन्यवाद.